नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन फॅक्टरायझेशन मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते पाहू. प्रॅक्टिस सेट 2.2 चे पुढचे एक्झाम्पल्स आता आपण पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये जो आपण सोल्युशन पाहिलं होतं ते सोल्युशन आणि आता जे आपण सोल्युशन पाहणार आहोत त्यामध्ये थोडासा बदल आहे. तो काय बदल आहे ते आपण आता पाहू. मग दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते आधी आपण लिहून काढू. बघा, इक्वेशन आहे 2y² + 27y + 13 = 0. आपण मागच्या दोन एक्झाम्पल मध्ये शेवटच्या नंबरचे फॅक्टर्स घेत होतो, पण आता आपण क्वाड्रॅटिक टर्मला जर कोएफिशिएंट आला तर त्या टर्मने लास्ट टर्मला मल्टिप्लाय करून जो नंबर मिळेल त्याचे फॅक्टर पाडणार आहोत. स्क्वेअरच्या टर्मचा कोएफिशिएंट आणि लास्ट टर्म यांची मल्टिप्लिकेशन त्यांचे फॅक्टर्स. कालचे जे एक्झाम्पल होते ते ह्या टाइपचे होते. बघा, x² - 5x + 6 = 0. आपण फक्त +6 चा फॅक्टर पाडायचा. ऍक्च्युअली इथं x² चा कोएफिशिएंट 1 आहे. 1 ने 6 ला मल्टिप्लाय केलं तर 6 चे फॅक्टर पाडावे लागतील, पण इथं तो कोएफिशिएंट 2 असल्यामुळे 2 ने 13 ला मल्टिप्लाय केलं तर 26 चे फॅक्टर आपण आता घेणार आहोत. 26 चे जे फॅक्टर्स आहेत ते 26 * 1 26, 13 * 2 26, ह्या दोन फॅक्टर 26 चे पडतात. त्यातला 30 आणि 2 ला जर आपण प्लस किंवा मायनस केलं तर आपल्याला आन्सर ही जी मिडल टर्म यायला पाहिजे ती कधीच येणार नाही. याचा अर्थ 13 आणि 2 हा फॅक्टर इथं घेऊन त्याचा उपयोग नाही, कारण आपल्याला त्याच्यामुळे त्याचा आन्सर मिळणार नाही. मग राहिला तो फॅक्टर 2 आहे 26 आणि 1. सगळ्याच टर्म प्लस असल्यामुळे आपल्याला यांची पण ऍडिशनच करावी लागेल. म्हणजे 26 + 1 = 27 आणि 26 * 1 म्हणजे 26. थोडक्यात काय तर आपल्या रेग्युलर मेथडने आपण त्याला सॉल्व्ह करणार. या 27 च्या ऐवजी 26 + 1 घेणार म्हणजे 26y + y. 26 आणि 1 टोटल झाले 27 + 13 = 0. नेहमीप्रमाणे 2 चे ग्रुप करा. पहिल्या 2 टर्म आणि नंतरच्या 2 टर्म. पहिल्या 2 टर्म मध्ये 2 आणि 26 मध्ये 2 कॉमन निघतोय फॅक्टर म्हणून. y² आणि y हा y सुद्धा तिथे कॉमन आहे म्हणून y पण निघाला आपण. मग 2y² मधून 2y बाहेर काढला म्हणजे कॉमन काढला तर 2 कॉमन काढला. y² मधला 1y बाहेर काढला तर 1y आतमध्ये राहील प्लस 26y मधला y कॉमन काढल्यामुळे आणि 26 मधला 2 फॅक्टर कॉमन काढल्यामुळे फक्त 13 शिल्लक राहील. आता फॅक्टर कॉमन काढल्यामुळे जो ब्रॅकेट आला तो करेक्ट आहे कसं ओळखायचं त्यासाठी एक काम करायचं. बाहेरच्या नंबरने परत जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर परत पहिली टर्मची जोडी आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे 2y ने जर y ला मल्टिप्लाय केलं 2y² येतं आणि 2y ने जर 13 ला मल्टिप्लाय केलं तर 26y येतं. म्हणजे आपण घेतलेले कॉमन फॅक्टर आणि आलेला ब्रॅकेट बरोबर आहे. पुढच्या दोघांमध्ये काही कॉमन आहे का? कॉमन म्हणजे y इथं आहे का y इथं नाही. 13 आहे 13 चा फॅक्टर वगैरे इथं आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही. जेव्हा दोघांमध्ये काहीच कॉमन नसतं तेव्हा दोघांमधून 1 कॉमन काढायचं. 1 कॉमन काढला म्हणजे आहे तीच टर्म आपल्याला मिळणार आहे. थोडक्यात काय तर 1 ने तुम्ही कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ओरिजिनल नंबर मिळतो. म्हणून कॉमन काढलेला 1 हा फॅक्टर सुद्धा बरोबर आहे. आता झाले काय पहा = 0 तसाच सेम ब्रॅकेट दोन्हीकडे आला तो यायलाच पाहिजे. जर तुमचा सेम ब्रॅकेट दोन्हीकडे आला नाही तुमचा आन्सर चुकलाय किंवा तुमच्या स्टेप चुकल्या असल्याचा अर्थ आला. मग इथं 2 चुका होऊ शकतात. ते म्हणजे एक तर तुमचे फॅक्टर चुकलेले असतील किंवा तुम्ही इथं कॉमन काढताय तुमच्याकडून काहीतरी चूक झालेली आहे.
तर लक्षात घ्या की दोन्हीकडे सेम ब्रॅकेट मिळायला पाहिजे. तो सेम ब्रॅकेट आता आपण कॉमन काढू. काय होईल पहा y + 13 हा सेम ब्रॅकेट जो दोन्हीकडे कॉमन आहे तो कॉमन घेतला तर उरेल काय y इथं उरलाय 2y आणि इथं उरलाय +1 इक्वल टू 0. तसंच दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे याचा अर्थ एक तर पहिला ब्रॅकेट 0 असला पाहिजे और दूसरा ब्रॅकेट 0 असला पाहिजे. याचं कारण परत एकदा लक्षात घ्या. दोन ब्रॅकेट म्हणजे ऍक्च्युअली दोन नंबर आहेत. दोन नंबरची मल्टिप्लिकेशन 0 कधी एक तर पहिला ब्रॅकेट 0 असेल किंवा दुसरा ब्रॅकेट म्हणजे दोन नंबर पैकी एक नंबर 0 असल्याशिवाय ती मल्टिप्लिकेशन 0 होऊ शकत नाही. म्हणजे आन्सर 0 येऊ शकत. मग आता +13 ला इकडे आणा -30 होईल. +1 ला इकडे आणलं तर इकडचा 2y तसाच हा +1 इकडे आला -1. therefore y equal to -13 और हा 2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड करून घ्या म्हणजे आपल्याला रूट्स मिळतील. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मेथड वापरली आहे आपण फॅक्टरायझेशन मेथड. क्वेश्चन नंबर 4 पाहू आपण आता. इक्वेशन आहे 5m² = 22m + 15. दिलेल्या इक्वेशन आधी लिहून काढू. 5m² = 22m + 15. therefore दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून काढू. म्हणजे इक्वल टू 0 चा फॉर्मॅट 5m² 22m + 15 येतो प्लस येते त्यानंतर मायनस होईल इक्वल टू 0. तसंच आता आपल्याला फॅक्टर घ्यायचे 5 आणि -15 च्या मल्टिप्लिकेशन चे म्हणजेच 5 * -15 होतात -75 -75 चे असे फॅक्टर घेणार की ॲडिशन मिडल टर्म म्हणजे मधली संख्या -22 यायला पाहिजे. मग 75 कोणाच्या पाड्यामध्ये म्हणजे कोणाच्या टेबलमध्ये येते पहा. 75 25 3 are 75 15 5 are 75 75 into 1 75. तर ह्या सगळ्या फॅक्टर मधून कोणते दोन फॅक्टर आपल्याला घ्यायचे ते आपण पाहू. पहा दोघांचा डिफरन्स 22 यायला पाहिजे. दोघांचा डिफरन्स 22 येईल असा ही एकमेव जोडी इथं आहे. सो 25 आणि 3 ही पेअर आपल्याला घेणार. आता 25 आणि 3 ची सबट्रॅक्शन -22 यायला पाहिजे. मग याचा अर्थ बिगर नंबरला मायनस साइन द्यावा लागेल कारण -25 हा बिगर नंबर आहे. तेच साइन सबट्रॅक्शनचं पुढे काय होतं कॅरी होतं. मग आता ह्या दोन नंबरला -22 च्या ऐवजी इथे घेऊ आपण. therefore 5m² -25m + 3m - 15 = 0. काय झाले पहा -22m जी मिडल टर्म होती तिच्या ऐवजी आपण ते फॅक्टर्स मध्ये घेतले m च्या फॉर्मॅट मध्ये -25m + 3m केलं तर -22m येते आपल्याला माहिती. मग आता नेहमीप्रमाणे दोन दोनचे ग्रुप करू आणि कॉमन काढून काय होईल पहा ह्या दोघांमधून 5 आणि 25 मध्ये म्हणजे 5 कॉमन आहे आणि दोन्हीकडे m आहे याचा अर्थ m सुद्धा कॉमन आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपण 5m कॉमन काढून घेऊ. 5 कॉमन निघाला m² मधला 1 कॉमन निघाला 1 m ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. थोडक्यात काय 5m ने m ला परत मल्टिप्लाय केलं तर हा 5m² यायला पाहिजे. त्यानंतर 25 मधून 5 ने कॉमन काढलं तर 5 आतमध्ये राहील. ऍक्च्युअली एक लक्षात घ्या की ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय त्याच्यामुळे 5 * 5 = 25 यायला पाहिजे. हा m तुम्ही कॉमन काढला असल्यामुळे फक्त हा -5 शिल्लक राहील. मग ब्रॅकेट कंप्लीट झाला. आता पुढच्या दोन टर्म मधून कॉमन काय बघू आपण. m दोन्हीकडे नाहीये म्हणजे तो कॉमन नाहीये. राईट 3 आणि 15 3 आणि 15 मध्ये 3 हा एक फॅक्टर आहे पहा 50 ला लिहिता येईल 5 * 3. सो 3 जर कॉमन काढला तर +3 कॉमन काढायला आपण आताच. त्यामुळे 3 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये राहील m. सो m मायनस
आणि 15 मधून जर 3 कॉमन काढला तर ब्रॅकेट होईल 5. सेम ब्रॅकेट आला बघा तो आपण आता कॉमन काढला, therefore m - 5 into हा ब्रॅकेट कॉमन काढल्यामुळे राहील 5m आणि हा ब्रॅकेट कॉमन काढल्यामुळे राहील +3 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे आयदर फर्स्ट ब्रॅकेट 0 असला पाहिजे और सेकंड ब्रॅकेट 0 असू शकतो. आता ब्रॅकेट काढण्याची गरज नाही, -5 काढले होईल +5 और 5m हा +3 काढल्यानंतर होईल -3 और m इक्वल हा 5 मल्टीप्लाय याला डिवाइड करून घ्या म्हणजे तुम्हाला m चा आन्सर राहील -3/5. सो दोन रूट्स मिळाले जे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 आहे बघा. 2x² - 2x + 1/2 = 0. So consider given equation 2x² - 2x + 1/2 = 0. Now multiply both sides by 2. दोन्ही बाजूंना 2 ने गुणलं म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा. इथं 2 ला 2 ने मल्टिप्लाय केले 4x² मायनस इथं 2 ने मल्टिप्लाय केलं होईल 4x प्लस आणि यावर आपला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करताय तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल होऊन राहील फक्त 1. सो याच्या ऐवजी आपण लिहिलं 1 = 0. मग आता फर्स्ट टर्म म्हणजे कोएफिशिएंट ऑफ x² 4 आणि लास्टचा 1 यांची मल्टिप्लिकेशन येईल 4. या 4 चे आपण फॅक्टर घ्यायला जेणेकरून ऍडिशन यायला पाहिजे मिडल नंबर -4. मग 4 चे फॅक्टर घ्यायचे म्हटल्यानंतर 4 चे फॅक्टर सिंपल आहेत पहा. 2 * 2 म्हणजे 2 आणि 2 हे दोन फॅक्टर झाले आणि 4 1 जा म्हणजे 4 1 4. सो 2 2 2 * 2 4 आणि 4 * 1 इज अगेन 4. सो हे दोन फॅक्टर आपल्याला मिळतात. त्यापैकी आपण असे दोन फॅक्टर घेणार की त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -4 यायला पाहिजे. आता 4 1 ची ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर 4 नाही येणार, ती 5 होईल किंवा 3 होईल है की. तर मग आपण 2 2 हे दोन फॅक्टर घेऊ अगोदरच. पण या दोघांची ऍडिशन -4 येण्यासाठी दोघंही मायनस असायला पाहिजे. मग -2 - 4 -4 आणि -2 ला -2 ने मल्टिप्लाय केलं तर +4 येतो. इथं जो +4 आहे तर याचा अर्थ हा फॅक्टर हे फॅक्टर बरोबर आहे. मग आता ह्या दोन्ही फॅक्टरला इथं मिडल टर्म मध्ये ऍडजस्ट करा. काय होईल पहा 4x² - 2x - 2x हे दोन्ही -2 कोण घेतले आपण इथे घेतली ती याच्या जागेवर घेतो. हे +1 शेवटचा तसाच इक्वल टू 0. परत 2 2 चे ग्रुप करा. पहिल्या दोघांमधून 4 आणि 2 मधून 4 आणि 2 मधून 2 कॉमन आहे. दोन्हीकडे x आहे म्हणजे x सुद्धा कॉमन आहे. मग 4 मधला 2 बाहेर गेला 2 राहील. x² मधला 1x बाहेर गेला 1 आत राहील. 2x कॉमन निघाल्यावर राहील फक्त 1. एक लक्षात घ्या 2x ने 1 ला मल्टिप्लाय झालं पण 2x² म्हणजे घेतलेला फॅक्टर बरोबर आहे. तुमचे फॅक्टर घेतलेले बरोबर आहेत का हे कसं ओळखायचं? त्यासाठी ह्या ब्रॅकेटला त्या कॉमन काढल्या नंबर परत जर मल्टिप्लाय केलं म्हणजे 2x * 2x 4x², 2x * 1 2x तर तुमचं आन्सर बरोबर आहे. ह्या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही बघा. अशा वेळेस आपण 1 कॉमन काढतो. पण ही टर्म ब्रॅकेट मध्ये प्लस व्हावी म्हणून आपण -1 कॉमन काढला. मायनस कॉमन काढल्यामुळे हा प्लस होईल आणि हा प्लसचा मायनस होईल. म्हणून थोडक्यात काय याची साइन चेंज इक्वल टू 0. सेम ब्रॅकेट आलाय बघा. तुम्ही मायनस ने आतमध्ये परत मल्टिप्लाय केलं तर हे मायनस 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 प्लस. सो घेतलेला फॅक्टर बरोबर आहे, कॉमन घेतलेला बरोबर आहे आणि ब्रॅकेटही सेम मिळाला म्हणजे आपला आन्सर बरोबर चाललाय. सो सेम ब्रॅकेट जो मिळालाय त्याला कॉमन काढा आणि उरलाय 2x आणि इथं राहिलाय -1 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ
फर्स्ट ब्रॅकेट 0 असणार और सेकंड ब्रॅकेट 0 असू शकतो. -1 इकडे आणला तर होईल +1 आणि आपल्याला x पाहिजे हा 2 मल्टिप्लाय बाय डिवाइड म्हणजे x चा आपल्याला आन्सर मिळेल. सिमिलरली इकडे तेच आहे बघा सेम ब्रॅकेट दोन्ही ब्रॅकेट सेम आल्यामुळे आन्सर तेच येणार आहे म्हणजे -1 इकडे आल्यावर +1 होईल आणि आपल्याला x पाहिजे मग 2 मल्टिप्लाय बाय डिवाइड होईल सो x ½ So again we have roots of the given quadratic equation. दिलेल्या quadratic equation चे रूट्स आपण मिळवले फॅक्टरायझेशन मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड काय म्हटलंय कारण तुम्ही इथं काय करताय फॅक्टर्स काढताय आणि त्या फॅक्टर्स वरून रूट्स काढताय. क्वेश्चन नंबर 6 काय पहा दिलेलं quadratic equation आपण लिहून काढू 6x - 2/x = 1. दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसत नाही त्याला आपल्याला त्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग काय करतात क्रॉस मल्टिप्लिकेशन करा खालच्या x ने समोरच्या x ला मल्टिप्लाय केलं तर मिळेल 6x² वरचा -2 तसाच आपण x तसा तिकडचा वर तसाच सिम्प्लिफाय करा डिनॉमिनेटरचा x ने मल्टिप्लाय होईल मिळेल 6x² - 2 = x x * 1 is x हा प्लस x इकडे ट्रान्सफर केला तर होईल -6 लास्ट टर्म -2 कॉन्स्टंट टर्म तशीच इक्वल टू 0 प्लस x इकडे आला -x -2 शेवटी लिहिला इक्वल टू 0. 6 ने -2 ला मल्टिप्लाय केलं तर -2 मिळेल. -12 चे फॅक्टर्स 6 ने -2 ला मल्टिप्लाय केलं -12 मिळेल. -12 चे फॅक्टर असे घेतात की ऍडिशन हा मिडल नंबर आहे तो आहे -1 जो x चा कोएफिशिएंट तो आपल्याला पाहिजे तो आहे -1. सो 12 चे फॅक्टर्स बघा 4 3 are 12 4 गुणिले 3 12 होतं 6 2 are 12 and 12 1s are सो सबट्रॅक्शन 1 येईल अशी पेअर 6 - 2 केला तर 4 होईल 12 - 1 केला तर 11 होईल 1 नाही येणार मग 1 यासाठी एकमेव जोडी अशी आहे ती आहे 4 3 आणि जर -4 + 3 घेतला तरच -1 मिळेल आणि मायनस ने प्लस ला मल्टिप्लाय केलं 4 3s are 12 तर -12 येते मायनस प्लस ची मल्टिप्लिकेशन मायनस म्हणजे घेतलेले फॅक्टर्स बरोबर आहे त्यांना आपण मिडल टर्म मध्ये ऍडजस्ट करणार. सो 6x² - 4x + 3x - 2 = 0 -4x + 3x मिडल टर्म ला घेतले कारण -4 + 3 -1 x येतोय बा -4x + 3x = -6. सो अगेन दोन चे ग्रुप करून पहिल्या ग्रुप मध्ये 6 आणि 4 हे 2 चे मल्टिपल असल्यामुळे 2 कॉमन निघेल दोन्हीकडे x पण आहे म्हणजे x पण कॉमन निघणार आहे. मग बेत्रिक 6 2 3 जा सो 3 राहील आता x² मध्ये x बाहेर आहे म्हणजे आधी बेदुने 4 2 2 जा 4 x कॉमन काढलाय म्हणजे x आतला येणार आहे. दुसऱ्या दोघांमध्ये काहीच कॉमन नसल्यामुळे काहीच कॉमन का नाही कारण इथं x आहे इकडे x नाही आणि इकडे 2 आहे हा काय 3 चा फॅक्टर नाही म्हणून कॉमन काहीच नसल्यामुळे अशा केस मध्ये आपण फक्त 1 कॉमन काढतो आणि 1 कॉमन काढला तर ते दोन्ही नंबर्स आहे तसेच लिहावे लागतील आणि झाले का बघा सेम ब्रॅकेट मिळाल्यामुळे ते ब्रॅकेट आपण आता कॉमन काढू. सो 3x - 2 चा पहिला ब्रॅकेट आणि 2x + 1 चा दुसरा ब्रॅकेट = 0 तसंच. पुन्हा एकदा दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजेच आयदर फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल और सेकंड ब्रॅकेट 2x + 1 चा 0 असू शकतो. -2 इकडे घेतला तर 3x मिळेल +2 and therefore x = 3 मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घ्या तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल किंवा पहिलं रूट मिळेल 2/3. सिमिलरली +1 हा इकडे घेतला तर 2x or 2x = -1 or x = 2 मल्टिप्लाय डिवाइड करून घ्या सो आन्सर येईल -1/2 म्हणजे x ची दुसरी व्हॅल्यू मिळेल म्हणजे आपल्या
दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स आपल्याला मिळाले. ते मिळाले x 2/3 और x -7. क्वेश्चन नंबर 7 एक ऍक्टिव्हिटी आहे जी आपल्याला कंप्लीट करायला सांगितले. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन जी गिवन आहे आणि आपल्याला ते फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करा म्हटलंय आणि त्यासाठी काही फिल इन द ब्लँक्स म्हणजे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी असं म्हटलेलं आहे. तर ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत ते कसे आहेत आणि कारण काय ते आपण समजून घेऊ. तर आपल्याला माहिती आहे बा की फर्स्ट जो नंबर आहे कोएफिशिएंट ऑफ x² म्हणजे √2 आणि लास्ट जो नंबर आहे ज्याला आपण कॉन्स्टंट टर्म म्हणतो त्यांची मल्टिप्लिकेशन आपण करतो आणि त्या मल्टिप्लिकेशनचे फॅक्टर्स आपण घेतो. तर मग √2 ने √2 ला मल्टिप्लाय केल्यामुळे येईल 2 आणि 5 मल्टिप्लाय झाल्यावर आन्सर येईल 10. थोडक्यात काय 10 चे फॅक्टर्स आपण घेणार आहोत सो दॅट ऍडिशन यायला पाहिजे मिडल नंबर दॅट इज 7. तर मग 10 चे दोन फॅक्टर आहेत 5 2 जा 10 5 गुणिले 2 10 होतात आणि 5 + 2 7 आणि 5 * 2 10 असल्यामुळे हे फॅक्टर्स करेक्ट आहेत. थोडक्यात काय तर ह्या दोन्ही फॅक्टरला आपण इथे मिडल टर्म मध्ये घेणार आणि त्यामुळे काय होईल बा 5x 2x 5x + 2x 7x म्हणजे 5 + 2 7 ते फॅक्टर इथे आपण घेतले. आता पहिल्या दोन टर्म मधून कॉमन काढला x कॉमन काढला तर इथे राहील √2 x² मधला एक x कॉमन काढल्यामुळे एक आतमध्ये राहील ब्रॅकेट मध्ये प्लस तसाच x कॉमन काढल्यावर राहील 5. सो हे फिल इन द ब्लँक्स मिळाली बा. त्यानंतर या दोघांमधून √2 कॉमन काढला तर एक लक्षात घ्या जो ब्रॅकेट इथं मिळाला तोच आपल्याला इथं मिळायला पाहिजे √2x + 5. पण मिळालेला ब्रॅकेट करेक्ट आहे का हे कसं ओळखणार तर तुम्ही काय करा बाहेरच्या ब्रॅकेटला बाहेरच्या ज्या नंबरने परत मल्टिप्लाय करून पहा. म्हणजे √2 ने √2 ला मल्टिप्लाय केलं तर 2x येतोय म्हणजे ते बरोबर आहे आणि √2 ने 5 ला मल्टिप्लाय केलं तर 5 √2 बदलत आहे म्हणजे घेतलेला ब्रॅकेट करेक्ट आहे. आता सेम ब्रॅकेट दोन ठिकाणी आला तो कॉमन काढलेला आहे आणि जो उरेल तो x + √2 चा ब्रॅकेट तो इथं गिवन आहे. याचा अर्थ हा कॉमन काढलेला ब्रॅकेट इथं आपण लिहिला तो आहे √2x + 5 आणि मग दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन ही फिल इन द ब्लँक्स होती. दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे आयदर फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल और सेकंड ब्रॅकेट 0 असू शकतो. म्हणून फर्स्ट ब्रॅकेट √2x + 5 आपण ह्या फिल इन द ब्लँक्स मध्ये घेणार. +5 कडच्या बाजूला आल्यानंतर होईल -5 आणि जो √2 मल्टिप्लाय तो डिवाइड झाल्यानंतर आपल्याला पहिला आन्सर मिळेल -5/√2 आणि इकडे +√2 इकडे आल्यानंतर -√2 झाला की आन्सर गिवन आहेच पहा. म्हणजे पहिला फॅक्टर मिळाला किंवा पहिला रूट मिळाला आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं -5/√2 आणि हा -√2 असे दोन रूट्स आहेत दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन.